अयोध्याकांड। बैठे राजसभा सब जाई, पठे बोली भरत दो भाई। भरतु वसिष्ठ निकट बैठारे, नीती धर्ममय वचन उचारे। सर्वजण राजसभेमध्ये स्थानापन्न झाले तेव्हा वसिष्ठांनी भरत व शत्रुघ्न या दोघा भावांना बोलावणे पाठविले। वसिष्ठांनी भरताला आपल्या जवळ बसून घेतले आणि नीतीपूर्ण व धर्मपूर्ण शब्दांत सांगितले। प्रथम कथा सब मुनी बरबरनी, कैकई कुटिल किन्नी जसी करनी। भूप धर्मव्रतु सत्य सराहा, जेही तनु परिहरी प्रेमू निबाहा। मुनिवर्यांनी कैकेयीने जे कुटील कृत्य केले होते त्याची कथा प्रारंभी सांगितली। नंतर दशरथांनी धर्म व सत्य राखण्यासाठी श्रीरामांचा त्याग केला व स्वतः देहत्याग करून रामावरील प्रेम व्यक्त केले असे सांगितले। कहत राम गुणशील सुभाऊ, सजल नयन पुलकेऊ मुनिराऊ। बहुरी लखन सिंह प्रीती बखानी, शोक स्नेह मगन मुनी ज्ञानी। श्री रामचंद्रांचे गुणशील व स्वभाव यांचे वर्णन करता करता मुनिराजांच्या नेत्रांत अश्रू आले आणि त्यांचे शरीर रोमांचित झाले। नंतर लक्ष्मण व सीता यांच्या प्रेमाची थोरवी सांगत ज्ञानी मुनी शोक व प्रेम यांमध्ये मग्न झाले। दो सुनहु भरत भावी प्रबल, बिलखी कहेऊ मुनीनाथ। हानी लाभू जीवनु मरनु, जसू अपजसू विधी हाथ। मुनीनाथ शोकाकुल होऊन म्हणाले, भरता ऐक, भवितव्यात अटळ असते। हानी लाभ, जीवन मरण आणि कीर्ती अपकीर्ती या गोष्टी विधात्याच्या हाती आहेत। असं बिचारी केही देय दोसू, व्यर्थ काही पर की जिय रोसू। तात बिचारू करहू मन माही, सोच जोगू दशरथू नृपू नाही। असा विचार केल्यावर दोष कुणाला द्यायचा आणि कुणावर व्यर्थ क्रोध करायचा। कुमार, मनात विचार कर, राजा दशरथांबद्दल दुःख करणे योग्य नाही। सोचिय बिप्र जो वेद बिहीना, तजी निज धर्मु विषय लयलीना। सोचिय नृपती जो नीती न जाना, जेही न प्रजा प्रिय प्राण समाना। जो ब्राह्मण वेद जाणत नाही आणि आपला धर्म सोडून विषय भोगामध्येच बुडालेला असतो त्याच्याविषयी शोक केला पाहिजे। जो राजा नीती जाणत नाही आणि ज्याला आपली प्रजा प्राणांसमान प्रिय नाही त्याच्याबद्दल शोक करावा। सोचिय वयसू कृपन धनवानू, जो न अतिथी शिव भगती सुजानू। सोचिय सुद्रू विप्र अवमानी, मुखर मानप्रिय ज्ञान गुमानी। जो वैश्य धनवान असूनही कंजूस आहे आणि जो अतिथी सत्कार व श्री शिवांची भक्ती करण्यात तत्पर नसतो त्याच्याबद्दल चिंता करावी। जो शूद्र ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे, फार बड्या बाता मारणारा आहे आणि मान मोठेपणा यांची इच्छा बाळगणारा व ज्ञानाची घमेंड बाळगणारा आहे त्याची चिंता करावी। सोचिय पुनी पती वंचक नारी, कुटिल कलह प्रिय इच्छाचारी। सोचिय बटू निज व्रतु परिहरई, जो नहीं गूर आयसू अनुसरई। जी स्त्री पतीला फसविणारी, कुटिल कलहप्रिय व स्वेच्छाचारिणी आहे तिची चिंता करावी। जो ब्रह्मचारी ब्रह्मचर्य व्रत सोडून देतो आणि गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागत नाही त्याची चिंता करावी। दो सोचिय गृही जो मोह वस करई, कर्मपथ त्याग। सोचिय जती प्रपंच रत बिगत विवेक बिराग। जो गृहस्थ मोहामुळे कर्ममार्गाचा त्याग करतो, जो गृहस्थ मोहामुळे कर्ममार्गाचा त्याग करतो त्याची चिंता करावी। जो संन्यासी जगाच्या प्रपंचामध्ये सापडला आहे आणि ज्ञान वैराग्यहीन आहे त्याची चिंता करावी। बैखानस सोई सोचई जोगू, तपू बिहाई जेही भावई भोगू। सोचिय पिसून
अकारण क्रोधी, जननी जनक भूरबंधू विरोधी. ज्या वानप्रस्थ मनुष्याला तपस्या सोडून भोग आवडतात त्याची चिंता करण्याजोगी आहे. जो लावालावी करणारा आहे, विनाकारण क्रोध करणारा आहे, माता पिता गुरु भाऊबंध यांच्याशी वैरभाव ठेवणारा आहे, त्याची चिंता करावी. सबविधी सोचिय पर अपकारी, निजतनु पोषक निरदय भारी. सोचनीय सब ही विधी सोई, जो न छाडी छलू हरी जन होई. जो दुसऱ्याचे अनिष्ट करतो, आपले शरीर पोसतो आणि फार मोठा निर्दय आहे, त्याची सर्व प्रकारे चिंता करावी. आणि जो कपट सोडून हरीचा भक्त नसतो, तोही सर्व प्रकारे चिंता करण्याजोगा होय. सोचनीय नाही कोसलराऊ, भुवन चारी दस प्रगट प्रभाऊ. भयऊ न अहई न अब होनी हारा, भूप भरत जस पिता तुम्हारा. कोसलराज दशरथ हे चिंता करण्यासारखे नाहीत. त्यांचा प्रभाव 14 लोकांमध्ये पसरलेला आहे. हे भरता, तुझ्या पित्यासारखा राजा झालेला नाही, आजही कोणी नाही आणि आता होणारही नाही. विधी हरी हरू सूरपती दिसीनाथा, बर नाही सब दशरथ गुणगाथा. ब्रह्मदेव विष्णू शिव इंद्र व दिक्पाल हे सर्व दशरथांचे गुणगान करतात. दो कहू तात के ही भाती, कोऊ करीही बडाई तासू. राम लखन तुम्ह शत्रुहन, सरिस सुवन सुची जासू. बाबा रे, ज्यांचे श्रीराम लक्ष्मण तू व शत्रुघ्न यांच्यासारखे पुत्र आहेत, त्यांचा महिमा कोण व कसा सांगू शकेल. सब प्रकार भूपती बडभागी, बादी बिषादू करिय तेही लागी. यह सुनी समुझी सोचू परिहरहू, सीर धरी राज रजायसू करहू. महाराज सर्व प्रकारे मोठ्या भाग्याचे होते, त्यांच्याबद्दल विषाद करणे व्यर्थ आहे. असे ऐकून व समजून घेऊन चिंता करणे सोडून दे आणि राजाची आज्ञा चिरसावंद्य मानून त्याप्रमाणे कर. राय राजपदू तुम्ह कहू दिन्हा, पिता बचनु फूर चाहिय किन्हा. तजे रामू जेही बचनही लागी, तनु परिहरेहू राम बिरहागी. राजांनी तुला राजपद दिले आहे, पित्याचे वचन तुला पाळले पाहिजे. राजांनी आपल्या वचनासाठी श्री रामचंद्रांचा त्याग केला आणि राम विरहाच्या अग्नीमध्ये आपल्या देहाची आहुती दिली. नृपही वचन प्रिय नहीं प्रिय प्राणा, करहू तात पितू वचन प्रवाना. करहू सीस धरी भूप रजाई, हई तुम कह सब भाती भलाई. राजांना वचन प्रिय होते, प्राण प्रिय नव्हते, म्हणून हे कुमार पित्याचे वचन सत्य कर. राजाची आज्ञा शिरोधार्य मानून त्याप्रमाणे वर्तन कर, त्यातच तुझे सर्व प्रकारे भले आहे. परशुराम पितू अज्ञा राखी, मारी मातू लोकसब साखी. तनय जजातीही जौबनू दयऊ, पितू अज्ञा अघ अजसू न भयऊ. परशुराम पितू अज्ञा राखी, मारी मातू लोकसब साखी. तनय जजातीही जौबनू दयऊ, पितू अज्ञा अघ अजसू न भयऊ. परशुरामांनी पित्याची आज्ञा मानली व मातेला ठार मारले. सर्वजण याचे साक्षीदार आहेत. राजा ययातीच्या पुत्राने पित्याला आपले तारुण्य दिले. पित्याची आज्ञा पालन केल्याने त्यांना पाप व अपकीर्ती मिळाली नाही. दो अनुचित उचित विचारू, तजी जे पालही पितू बैन. ते भाजन सुख सूज सके, बसही अमरपती ऐन. जे अनुचित व उचित यांचा विचार सोडून पित्याच्या वचनांचे पालन करतात,
ते इहलोकी सुख व सुकीर्तीस पात्र ठरतात आणि शेवटी स्वर्गात निवास करतात. अवसी नरेश बचन फूर करहु पालहु प्रजा सोकू परिहरहु सूरपूर नृपु पायी परितोषु तुम कहू सुकृतु सुजसू नाही दोषू. राजांच्या वचनाचे पालन निश्चितपणे कर, शोक सोडून दे व प्रजेचे पालन कर. असे केल्याने राजांना स्वर्गात संतोष होईल आणि तुला पुण्य व सुंदर कीर्ती लाभेल, दोष लागणार नाही. वेद विदित संमत सबही का जेही पितू देई सो पावई ती का. करहु राजू परिहरहु गलानी मानहु मोर बचन हित जानी. पिता ज्याला राजतिलक देतो त्यालाच तो मिळतो, हे वेदांमध्ये प्रसिद्ध आहे आणि स्मृती पुराण आदी सर्व शास्त्रांनी संमत केलेले आहे. म्हणून तू राज्य कर आणि उदासपण सोडून दे. माझ्या बोलण्यात हित आहे असे समजून ते मान्य कर. सुनी सुखू लहब राम बै देही अनुचित कहब न पंडित केही. कौसल्यादी सकल महतारी तेऊ प्रजा सुख होही सुखारी. ही गोष्ट ऐकल्यावर श्री रामचंद्र व सीता यांना समाधान मिळेल आणि कोणीही पंडित याला अयोग्य म्हणणार नाही. कौसल्या इत्यादी तुझ्या सर्व माता सुद्धा प्रजेच्या सुखामुळे सुखी होतील. परम तुम्हार राम कर जानीही सो सब विधी तुम सन भल मानीही. सौपेहु राजू राम के आए सेवा करेहु स्नेह सुहाय. परम तुम्हार राम कर जानीही सो सब विधि तुम सन भल मानीही. सौपेहु राजू राम के आए सेवा करेहु स्नेह सुहाय. तुझे श्रीरामांवर श्रेष्ठ प्रेम आहे, हे जो जाणतो तो सर्व प्रकारे तुला चांगलाच मानेल. श्रीराम परत आल्यावर त्यांना राज्य सोपवून मग त्यांची प्रेमाने सेवा कर. 2 कीजिय गुर आयसु अवसी कही सचिव कर जोरी. रघुपती आये उचित जस तस तब करब बहोरी. हात जोडून मंत्री म्हणाले, गुरुजींच्या आज्ञेचे अवश्य पालन करा. श्री रघुनाथ परत आल्यावर मग जे योग्य असेल त्याप्रमाणे करा. कौसल्याधरी धीरजू कहई पूतपथ्य गुर आयसु अहई. सो आदरीय करिय हितमानी तजिय विषादू कालगती जानी. कौसल्या सुद्धा धीर धरून म्हणाली, हे पुत्रा, गुरुजींची आज्ञा ही हिताची आहे, तिचा आदर केला पाहिजे आणि हित मानून तिचे पालन केले पाहिजे. काळाची गती समजून घेऊन विषाद सोडला पाहिजे. बन रघुपती सूरपूर नर नाहू तुम एही भाती तात कदराहू. परिजन प्रजा सचिव सब अंबा तुम ही सुत सब कह अवलंबा. श्री रघुनाथ वनात आहे, महाराज स्वर्गात गेले आणि बाळा तू तर असा बावरून गेला आहेस. हे पुत्रा, कुटुंब, प्रजा, मंत्री व सर्व माता या सर्वांना तूच एक आधार आहेस.